बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याची बातमी आली आणि एकच खळबळ उडाली। सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सैफ अली खानवर हल्ला कसा झाला, कधी झाला आणि त्यावेळी नेमकं काय घडलं या व्हिडिओतून पाहूयात। मध्यरात्री 1:30च्या सुमारास सैफ अली खानच्या वांद्रे येथील राहत्या घरात अज्ञात चोरटे शिरले। चोरट्यांनी लहान मुलांच्या रूममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी घरामधील केअरटेकर महिलेने आरडाओरडा सुरू केला। आरडाओरडा होताच सैफ अली खान त्याच्या रूममधून बाहेर आला आणि चोरट्यांच्या दिशेने धावत गेला। सैफ आणि चोरट्यांमध्ये बाचाबाची झाली। सैफनं चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याच झटापटीत चोरट्यानं सैफवर चाकूचा हल्ला केला। सैफ जखमी झाल्यानंतर त्याला लगेच लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं। लीलावती रुग्णालयातील डॉक्टर उत्तमण्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार सैफला पहाटे 3:30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं। सैफच्या गळ्यावर 10 सेंटीमीटर पर्यंत चाकूने वार करण्यात आलेत। एकूण 6 वेळा चोरट्यानं त्यांच्यावर हल्ला केलाय। त्यांपैकी 2 जखमा गंभीर आहेत। एक जखम त्याच्या मणक्याजवळ झालेली आहे। सैफवर एक ऑपरेशन करण्यात आले आणि दुसरं ऑपरेशन सुरू आहे। आता या घटनेतून एवढ्या मोठ्या बॉलिवूड सुपरस्टारच्या घरात सुरक्षा नव्हती का? सैफचं घर 12व्या मजल्यावर असताना चोरटे घरात घुसले कसे? अज्ञात घरात घुसले असताना नेमकं घरात कोण कोण होतं? हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। मुंबई पोलिसांकडून सध्या चोरट्यांचा शोध घेतला जातोय, तसंच यामागे कोण आहे याचाही शोध घेतला जातोय। सैफ अली खानच्या घरात झालेल्या चोरीबद्दल आणि सैफच्या तब्येतीबद्दल ताजे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। त्यासाठी न्यूज 18 लोकमत पाहत राहा।